आज आपण बनवणार आहोत दही भाजी. तर आजपर्यंत तुम्ही दही वडा वगैरे ऐकले असाल, पण दही भाजी ऐकले नसाल. कोणी याला दही तडका म्हणतं, कोणी याला दही भाजी म्हणतं. तर चला अशी आगळी-वेगळी रेसिपी बघूयात, बनवूयात. त्यासाठी घेतलेलं आहे बघा साहित्य मी. कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, लसण आणि मिरची, लाल मिरची घेतलेली आहे. सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघितलंच आहात. जेवढं पण मी घेतलेलं आहे, कांदा पण बारीक कट करून घेतला आहे, टोमॅटोज बारीक कट करून घेतलेला आहे आणि दही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट. तर बघितलेलेच आहात तुम्ही काय काय मी साहित्य घेतलेले आहे. तेवढं सगळं आपण बारीक कट करून घेतलेत. टोमॅटोज पण घेतलेले होते, ते पण बारीक कट करून घेतलेत. त्यात मी लाल मिरची वापरलेली आहे, तर तुम्ही लाल तिखट वापरलात तरी चालेल. त्यानंतर बघा, कढईमध्ये ऑइल टाकलेलं आहे. तर चला आपण फोडणी देऊयात. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल. आवडल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर मला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. ऑइल छान गरम झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर मोहरी टाकलेली आहे. कोणी तिक्क्या म्हणतात, कोणी मोहरी म्हणतं. तर भरपूर टाकलेले आहेत, कारण मस्त चवदार तडका लागतो. आणि त्यानंतर ही व्यवस्थित कडकडली की त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून द्यायचे आहेत. बघा, मस्त तडतडली आहे. तर त्यानंतर जिरे टाकून देत आहे. जिरे टाकून दिलेले आहेत, ते पण मस्त तडतडू देऊयात. त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. व्यवस्थित झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी कट केलेले आहेत बघा, ही लसण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि ते उभ्या कट केलेल्या आहेत, कारण यामध्ये लसण खूप छान लागतं. तर त्यामुळं भरपूर लसण टाकलेलं आहे. हे सगळं कट केलेलं लसण आहे. पतले पतले कट करून घेतलेले आहेत उभे. व्यवस्थित आपण ब्राऊन कलर होजेपर्यंत परतून घेणार आहोत. तर ही केलेली दह्याची फोडणी आणि जिरा राईस अप्रतिम लागतो. नक्कीच खाऊन बघा. चपातीसोबत, भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकतात. तर त्यानंतर मी टाकलेले आहेत 3 ते 4 लाल मिरची. हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर सुरुवातीला मी दाखवले होते 3 ते 4 मिरच्या लाल, तर त्या मी पेस्ट करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. ते पण इथं टाकून देऊयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा पण आपल्याला थोडाफार पिंक होजेपर्यंत, जास्त ब्राऊन कलरचा करायचा नाही, पण पिंकपेक्षा थोडा जास्त डार्क होजेपर्यंत आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ऑइल कमी वाटत असेल तर ऑइल टाकून घ्या. मला ऑइल कमी वाटत आहे, तर थोडं मी ऑइल टाकून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला पिंकपेक्षा थोडं जास्त कलर येजेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. कांदा छान फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आपण टोमॅटोज टाकून घेऊयात. 2 टोमॅटोज आहेत, कट करून घेतलेले आहेत बारीक. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा, छान आपण जेव्हा टोमॅटोज टाकतो त्यानंतर जर आपण मीठ टाकले ना, तर टोमॅटोजला पाणी सुटतं. तर त्यामुळं हे पाणी थोडं आटजेपर्यंत आणि छान ब्राऊन होजेपर्यंत मिक्स करून घेऊयात. तर चला, मस्त ब्राऊन कलरच्या थोडं कमी, पण पिंक कलरपेक्षा जास्त झालेला आहे. थोडीशी टाकलेली आहे मी हळद. तर आपण मसाला टाकून घेऊयात. जेवढे पण मसाले टाकायचे इथं मसाले टाकून घ्यायचे आहेत. थोडीशी हळद टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसं जिरा कूट टाकलेला आहे, जिरा पावडर. आणि त्यानंतर थोडासा मी काळा मसाला टाकणार आहे. आणि त्यानंतर थोडंसं धनिया पावडर टाकलेला आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा, छान मिक्स झालेला आहे. छान तेल पण सुटलेलं आहे.
त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि फायनली आपण जे घोटलेलं दही आहे ते इथं टाकून द्यायचं आहे. दही टाकण्याच्या आधी गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे, ज्यामुळं दही हे तुमचं फुटणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही दही टाकण्याच्या आधी गॅस बंद करायचा आहे, ज्यामुळं दही फुटणार नाही. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर पूर्ण कमी आचेवर, तर बघा छान मिक्स करा. छान मिक्स झाल्याच्या नंतर एकदा चव पहा, त्यानंतर मीठ टाका पाहिजे असेल तर, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला एकदम कमी आचेवर, पूर्ण कमी आचेवर गॅस करायचा आहे, ज्यामुळं याला थोडीशी उकळी येईल आणि जे तेल आहे ना, तर ते तेल वरती येईल. तर त्यामुळं गॅस आता एकदम कमी आचेवर करून आपल्याला कंटिन्यू मिक्स करायचे, ज्यामुळं खालून जरी जाळ लागला तरी पण आपल्याला म्हणजे ते दही फुटणार नाही. तर त्यामुळं कंटिन्यू मिक्स करत राहायचे, ज्यामुळं दही फुटणार नाही. एकाच डायरेक्शननी फास्ट 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 मिक्स करायचे आपल्याला. बघा जसं मी करत आहे तसं. तर आपल्याला समजतंच, उकळी आल्याच्या नंतर असे बुडबुडे येतात, असे वाफ निघते. तर त्यावेळेस समजून जायचं की शिजलेली आहे. तर तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचे, ज्यामुळे दही फुटणार नाही. तर बघा वाफ येत आहे, बघू शकता तुम्ही, वाफ येत आहे. तर आता समजून जायचं की दही छान शिजलेली आहे आणि वर थोडं थोडं ऑइल पण आलेलं आहे. हे बघा, अशी उकळी येते. अशी उकळी आल्याच्या नंतर पूर्ण गॅस बंद करून टाका लगेच. त्यानंतर यावर टाकायचं आहे आपल्याला कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकाच, कारण खूप छान स्मेल पण येतो आणि मस्त लागते. व्यवस्थित क्रश करून टाकायचे. त्यानंतर तेलामध्ये तळवलेल्या मिरच्या वरती टाकून घेत आहे. लाल मिरची जी असते ती तेलामध्ये फ्राय केलेली वरती टाकून घेत आहे. आणि ही झाली तुमची दही तडका किंवा दही भाजी. तर नक्कीच ट्राय करा. केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा. तर चला, थँक्यू.